म्हसवडमध्ये उद्यापासून क्रिकेटचा कुंभमेळा भरणार आहे. सध्या आपण बघतो की क्रिकेट म्हणजे आपला भारतीयांचा श्वास आहे आणि हाच श्वास घेण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील 19 वर्षाखालील मुलं आणि मुली या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा रंगणार आहे. नमस्कार, मी सचिन आणि आपण पाहताय क्रांती न्यूज. IPL आणि ISL ह्या दोन मोठ्या टुर्नामेंट आपण ऐकलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जे खेळाडू जातात, ISL म्हणजे इंडियन स्ट्रीट लीग, या मोठ्या टुर्नामेंटमध्ये जे खेळाडू निवडले जातात ते याच प्रकारच्या स्पर्धेमधून हे खेळाडू निवडले जातात. आज म्हसवडमध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा भरणार आहे आणि त्या कुंभमेळा म्हणजेच मोठ्या प्रमाणात इथं स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा नेमकी कशी होणार आहे, कोणकोणत्या खेळाडूंमध्ये होणार आहे, एकूण किती संघ आहेत, किती खेळाडू या ठिकाणी येणार आहेत याची माहिती आपण घेऊयात. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या तसेच राष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी मीनाक्षी गिरी मॅडम यांच्याकडून. मॅडम, म्हसवड म्हणजे सातारा जिल्ह्यातलं एक शेवटचं टोक, दुर्गम भाग. वास्तविक पाहता आमच्या म्हसवडकरांना क्रिकेटचं वेड आहे. म्हसवडमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामने भरतात. इथले खेळाडूही वरच्या स्तरावर चमकलेले आहेत आणि अशा ठिकाणी ह्या स्पर्धा भरवण्याचं नेमकं कारण काय? नमस्कार सर. कारण असं सर, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र हे दरवर्षी 19 वर्षाच्या आतील ह्या स्पर्धा आयोजित होतात. 14, 17, 19 आणि सिनियर. पण यावेळेस आम्ही असं विचार केला की आपण प्रत्येक वेळेस सिटीमध्ये आम्ही स्पर्धा घेतो, शहरामध्ये घेतो, पण ग्रामीण भागामध्ये घेत नाही. तसंच आमचे तोरणे सर आहेत, सहसचिव आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण म्हसवडमध्ये घेऊ. बल्कि म्हसवड, आता जसं तुम्ही बोलले की हे खूप ग्रामीण भाग आहे, तर ह्या ठिकाणी सर 32 जिल्हे इथे सहभागी होणार आहेत आणि त्या 32 जिल्ह्यामध्ये जे खेळाडू खेळणार आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे. ते त्या जिल्ह्यामधून ते इथं त्या जिल्ह्याला प्रेझेंट करणार आहेत आणि ह्या ठिकाणून जे मुलं निवड होणार आहेत ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत मथुरा येथे होणाऱ्या नॅशनलसाठी. तर टेनिस क्रिकेटचं जसं तुम्ही आता बोलले, मोठ्या मोठ्या लीग, तर टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व ड्रीम लीग ऑफ इंडिया, जसं तुम्ही सोशल मीडियावर वगैरे बघितले असाल, सोनू सूद त्यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. तर टेनिस क्रिकेटमध्ये जे मुलं खेळतात ते ड्रीम लीग ऑफ इंडिया पण खेळणार आहेत सर. जसं तुम्ही IPL बोलले तसंच टेनिस क्रिकेटसाठी सध्या ड्रीम लीग ऑफ इंडिया हे एक आमच्या खेळाडूंसाठी जीवनदान असणार आहे. त्यांना पण स्टार खेळाडू म्हणून दर्जा मिळणार आहे सर. ही जी खेळाडूंची निवड प्रक्रिया आहे, म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्याचा संघ येतोय, मग ह्या जिल्ह्यातील खेळाडूंची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होते? ओके. तालुक्यामध्ये, एका जिल्ह्यामध्ये समजा 9 तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये पहिलं त्यांचं निवड होती, त्यानंतर जिल्ह्याला निवड होती, जिल्ह्याला निवड झाल्याच्या नंतर मग राज्याला निवड होती. जसं आता हे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय स्पर्धा इथं आयोजित होणार आहेत आणि मला असं वाटतं की इथं सगळ्यात जास्त टीम इथं सहभागी झालेल्या आहेत सर. आतापर्यंत 19 वर्षाच्या आतील मुलांच्या सर्वात जास्त टीम म्हसवड, सातारा येथे आज उपस्थित झालेल्या आहेत सर. मॅडम, म्हसवड हे ग्रामीण भागामध्ये आलं. म्हसवड म्हणजे शहरही नाही आणि खेडही नाही, निमशहरी भाग आहे. आमच्या इथं तशी पाहिली तर स्टेडियमची वानवा आहे, परंतु आज मानगंगा स्टेडियम आहे, मासाळवाडीला एक आहे आणि माळशिरस चौकामध्ये. आमच्या माहितीप्रमाणे या तिन्ही स्टेडियममध्ये हे सामने भरणार आहेत. तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे खेळाडू इथे येतात. वास्तविक पाहता आपण जर पाहिलं तर खेळाडूंना योग्य पद्धतीनं आपण जर राहण्याची खाण्याची व्यवस्था केली तर ते आपला परफॉर्मन्स दाखवू शकतात. तर त्या पद्धतीनं त्यांची व्यवस्था कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने केली आहे? निश्चित सर, या ठिकाणी मुलांची जी आपण निवास व्यवस्था केलेली आहे, अप्रतिम भवन म्हणून एक हॉल आहे, त्या हॉलच्या ठिकाणी आपण मुलांची निवास व्यवस्था केलेली आहे. बंदिस्त हॉल आहेत, जेणेकरून मुलांना थंडी लागणार नाही अशा व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर सकाळी मुलांना आंघोळीसाठी गरम पाण्याचे आपण नियोजन केलेलं आहे आणि मुलींची व्यवस्था इथं शिर्के म्हणून जे आहेत त्यांचं मुलींचं वसतिगृह आहे, त्या ठिकाणी आम्ही मुलींची व्यवस्था केलेली आहे. त्यांनाही गरम पाणी आहे तिथं आंघोळीला. मॅडम, हे सगळे सामने इथं तर प्रेक्षक पाहतील, परंतु बाहेर जे असतील तर त्यांना सुद्धा पाहण्यासाठी काय व्यवस्था केली आहे? सर, आपलं टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र या नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलवरती सर्व प्रेक्षक आपल्या ह्या स्पर्धा पाहू शकतात सर. यातून जे संघ निवडले जातील की खेळाडू निवडले जातील आणि त्यांचं पुढचं भविष्य कसं असेल?
तर भविष्य टेनिस क्रिकेटमध्ये सध्या भविष्य खूप उज्ज्वल आहे. ह्या ठिकाणी जे खेळाडू निवडले जातील ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहेत, मुंबईचं आणि विदर्भचं. अशा आपल्या महाराष्ट्रामधून 3 टीम जातात. जसं बीसीसीआयच्या नुसार तसेच टेनिस क्रिकेटचं पण आहे, 3 टीम जातात. पण जसं तुम्ही बोलले की उज्ज्वल कसं आहे, आता तुम्ही जर क्रिकेट खेळायला गेले सर तर जवळजवळ 15 ते 20 हजार रुपयाचं तुम्हाला किट घ्यावं लागतं. पण टेनिस क्रिकेट हा खेळ असा आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळला जातो. एक छोटीशी बॅट असेल, एक मला असं वाटतं आपण जेव्हा खेळतो तेव्हा लाकडाची फळी असायची आणि एक बॉल असला तरी होऊ शकतं. त्यामुळे मी ऍज अ टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया सेक्रेटरी व महाराष्ट्र सेक्रेटरी म्हणून खात्री देते की टेनिस क्रिकेटच्या खेळाडूच्या मुलांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे सर. आजकाल आम्ही सुद्धा पाहतो की लेदर बॉलवर प्रॅक्टिस करणारे हे इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा ग्राउंडवर टेनिस बॉलवर प्रॅक्टिस करताना दिसतात. नक्की नक्की करता सर. आणि जेवढं लेदर बॉल मध्ये मुलं पुढे नाही जात आहे तेवढं टेनिस क्रिकेटमध्ये पुढे जात आहे सर. लवकरच आमचं टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचा वर्ल्ड कप होणार आहे न्यू जर्सीमध्ये. तर एक अंडर-19 होणार आहे, एक सिनियर होणार आहे. तर भविष्यामध्ये मला असं वाटतंय सातारा जिल्ह्याचा एखादा खेळाडू पण असू शकतो की जो भारताचं प्रतिनिधित्व करेल. आणि सातारा जिल्हाच काय कुठल्याही जिल्ह्यातला एखादा खेळाडू जर गेला तर त्या जिल्ह्याला तेवढाच अभिमान असणार आहे त्या खेळाडूला. नक्कीच आज ज्या पद्धतीनं तुम्ही अंडर-19 ची इथं टुर्नामेंट भरवलेली आहे त्याच पद्धतीनं आम्ही अपेक्षा करू की येणाऱ्या कालावधीमध्ये सिनियर खेळाडूंची सुद्धा टुर्नामेंट या ठिकाणी आम्ही अपेक्षित करतो की तुमच्या असोसिएशन कडून इथं भरवली जावी. नक्कीच नक्कीच सर. मी तरी ह्या अपेक्षाने आलेले, मी 2 दिवसापासून इथं आहे. माझा तर सरांना पूर्ण पाठिंबा असतो. हे आमचे महाराष्ट्राचे सहसचिव आहेत. मी तर नक्कीच म्हणेल की यायचे जे सिनियर चॅम्पियनशिप आहे, महाराष्ट्र ट्रॉफी असते आपली टेनिस क्रिकेटची, ती नक्कीच आम्ही परत एकदा इथं सिनियर मुलांसाठी भरवू सर. नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही क्रिकेटची मांदियाळी इथं अवतरणार आहे आणि आपल्या प्रत्येक म्हसवडकराला याचा अभिमान आहे की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा आज म्हसवड सारख्या ठिकाणी होते. त्याचा आनंद तर आहेच, परंतु हा आनंद घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या मानगंगा स्टेडियमवर या, माळशिरस चौकातल्या स्टेडियमवर या आणि त्याचबरोबर मासाळवाडी येथे सुद्धा या स्पर्धा भरवल्या जाणार आहेत. उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ह्या स्पर्धा सुरू होणार आहेत. युट्यूबच्या माध्यमातूनही तुम्हाला ह्या स्पर्धा पाहायला मिळतील. तर नक्की या आणि या टेनिस क्रिकेटचा आनंद घ्या आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या.